विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण महाराष्ट्र शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज अधिकारी झालेले आहेत आणि सध्या प्रशासनामध्ये कार्यरत आहेत किंवा भविष्यामध्ये प्रशासनात कार्य करण्यासाठी जाणार आहेत, त्या सगळ्यांशी या निमित्तानं संवाद साधतोय टॉपर स्टॉक या सिरीजच्या माध्यमातून. मी प्रेमराज चव्हाण गेले काही दिवस अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कहाण्या, त्यांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या समोर टॉपर सिरीज या नवीन संवादाच्या माध्यमातून घेऊन येत आहे. टॉपर टॉकच्या आजच्या भागामध्येच आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत पोलीस उपनिरीक्षक पूजा बनसोड मॅडम. मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. टॉपर सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण पूजा मॅडमशी संवाद साधणार आहोत त्या संयुक्त सेवा मुख्य परीक्षा 2017च्या बॅच मधून पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि सध्या ते महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. तुम्ही पाहू शकत असाल की आज आपल्याशी संवाद साधत असताना त्या अकॅडमीच्या युनिफॉर्म वरतीच आपल्याशी संवाद साधत आहेत. त्या निमित्तानं आज या संवादाच्या माध्यमातून त्यांचा एकंदर प्रवास, त्यांची जर्नी, अभ्यास करण्याची त्यांची एकंदरची स्ट्रॅटेजी आणि मुलांना अभ्यास करण्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी येतात त्या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत, भाष्य करणार आहोत. या संवादाच्या सुरुवातीला एक पहिला प्रश्न मॅडम माझा पूजा मॅडमला असा असेल की तुमची एकंदर कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे किंवा तुम्ही प्रॉपर कुठल्या आहात त्या संदर्भात काय सांगा? आम्ही मूळचे नमस्कार, माझं नाव बनसोडे पूजा प्रकाश. आम्ही मूळचे वानानगरच्या काठचं कणेगाव हे छोटस गाव आहे तिथले आहोत. पण आम्ही राहतो गेली 19 वर्ष इस्लामपूरमध्ये. मग इस्लामपूरमध्येच माझं सगळं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण असेल. पहिली दुसरी शिक्षण मी जिल्हा परिषद शाळेत घेतलं. नंतर आम्ही इस्लामपूरला शिफ्ट झाल्यावरती मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये म्हणजे ते शाळेत प्राथमिक पासून ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण तिथे सगळं मिळतं. मग कन्या कॉलेजमध्येच माझं सगळं शिक्षण झालं. ग्रॅज्युएशन मी बीएससी मायक्रोबायोलॉजी मध्ये कुसुमताई राजाबापू पाटील कन्या महाविद्यालयामध्ये घेतलं आणि त्यानंतर मग एकंदरीत माझा एमपीएससीचा प्रवास सुरू झाला. अगदी अगदी. एक जाणून घ्यायला नक्की आवडेल की कुटुंबाची पार्श्वभूमी नक्की कशी आहे, वडील काय करतात, त्यांचा एकंदर व्यवसाय कसा आहे, त्या संदर्भात काय सांगा? माझे वडील मालती कन्या महाविद्यालयामध्येच हेड क्लर्क आहेत, प्लस ते पत्रकार आहेत. आई गृहिणी होती, सध्या तिला जॉब मिळालाय, ती ज्युनियर कॉलेजवरती प्राध्यापिका म्हणून काम करते. माझी बहीण भाऊ लहान आहे, बहीण माझ्यासोबत एमपीएससीचा अभ्यास करते. अशी एकंदरीत आम्ही 5 जणांचं एक छोटस कुटुंब आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे की आई वडिलांनी प्रेरणा दिली की काहीतरी करा दोघींनी. मग अगदी त्यातून हा प्रवास सुरू झाला एमपीएससीचा. वडिलांची खूप इच्छा होती की अधिकारी व्हावं मुलींनी काहीतरी बनावं ही त्यांची बेसिकली इच्छा होती. तर त्याचा अगदी एक अगदी. टप्पा आता मी गाठलाय असं मला वाटतंय. अगदी अगदी. म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये इतर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली असतात त्या प्रकारचं हे आहे. पण सर्वसामान्य कुटुंबामधनं जी प्रेरणा मिळायला पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे, मुलींनी मोठ्या पदावरती गेलं पाहिजे, हाच एक प्रवास हा जो आहे तो तुमच्यासोबत बोलत असताना आपण उलगडणार आहोत या सगळ्या संवादामधून. पुढचा प्रश्न असा राहील की आता तुम्ही इस्लामपूरमध्ये हे सगळं शिक्षण पूर्ण केलं, बीएससी मायक्रोबायोलॉजी मधनं शिक्षण झालेलं आहे. मला प्रश्नच असा विचारायचा आहे की मग बीएससी मायक्रोबायोलॉजी झाल्यानंतर एमपीएससी कडे नक्की कसं वेळ आला, त्याच्या पाठीमागचा बूस्ट किंवा प्रेरणा नक्की काय होती एमपीएससी करण्याची, त्या संदर्भात काय सांगा? जसं सांगितलं की पप्पा पत्रकार आहेत. मला लहानपणापासून पप्पा सांगायचे की अधिकारी असे असतात, अधिकारी तसे असतात. त्यावेळी लहानच होते. पप्पांनी मनीषा म्हैसकरांची मुलाखत घेतली होती. त्या त्यावेळी सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या. आणि जसं मोठं होत गेलं तसं खूप जणांचं भाषण ऐकलं. कृष्णप्रकाश साहेब एसपी होते. तर त्याच्यामागे त्यांची एक प्रेरणा होती की पप्पा नेहमी बूस्टअप करायची की अधिकारी असे असतात. आपल्याला असं बनायचं, आपल्या समाजात एक चांगला उपयुक्त घटक बनायचा. तर ती प्रेरणा कुठेतरी पप्पांच्या बोलण्यात होती की त्यांना अधिकारी नाही होता आलं, त्यांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये यायचं होतं, तर त्यांचं स्वप्न ते अधुरं राहिलं. तर मग त्यांना असं वाटतं की कुठेतरी ते मुलींनी पूर्ण करावं. घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीने ते पूर्ण करावं. तर ह्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठी प्रेरणा ह्या सगळ्यांचे जे मोठे अधिकारी झालेत, त्या सगळ्यांचे विचार आहेत आणि पप्पांचा बूस्टअप आहे. अगदी अगदी. म्हणजे खूप महत्वाची गोष्ट नेहमी ठरते की घरच्यांचा सपोर्ट किंवा घरून मिळालेली प्रेरणा आणि जे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण आयडल म्हणून पाहतो की तुम्ही जसं म्हणालात की मनीषा म्हैसकर मॅडम कलेक्टर म्हणून होत्या, एसपी सर होते, या सगळ्यांची प्रेरणा, त्यांचे विचार हे कुठेतरी आपल्याला बूस्टअप करत असतात आणि त्यातून आलेली ही समोरची प्रेरणा आहे. आता एमपीएससी करायचं हे डिसाईड झालं की मला एमपीएससी करायची आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मग अभ्यासाला नेमकी सुरुवात कधी केलीत, कोणत्या वर्षापासून, आणि सुरुवातीला अभ्यास कुठे राहून केलात, म्हणजे गावाकडेच होतात की पुण्याला वगैरे शिफ्ट झाला होतात, त्या संदर्भात जाणून नाही, नक्की आवडेल.
मी सगळा अभ्यास इस्लामपूरमध्येच केलेला आहे. बी-एस-सी झाल्यानंतर ऑप्शन होता, की एम-एस-सीला ऍडमिशन मिळालं होतं, की एम-एस-सीला ऍडमिशन घ्यायचं की एम-पी-एस-सी करायची, हे 2 ऑप्शन होते समोर. तर आम्ही चूज केलं, की आपण एम-पी-एस-सी करूयात. मग इस्लामपूरमध्ये चिखलगाव सरांची महाराष्ट्र अकॅडमी आहे. मग आम्ही लगेच तिथे जॉइन झालो. 2014ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि लगेच आम्ही लगेच जॉइन केली अकॅडमी. मग तिथे मला जवळ-जवळ 1 वर्ष प्रिपरेशनला लागलं, की नेमका सिलेबस काय असतो एम-पी-एससीचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की एम-पी-एससीचा सिलेबस समजून घेणं. आणि तिथे सगळे एक्सपर्ट शिकवतात. सगळे पुण्यावरून वगैरे एक्सपर्ट्स येतात. त्यामुळे त्या विषयाची डेप्थ कळत गेली. सगळ्याच विषयाची, सगळ्याच विषयांविषयी शिकवलं जातं. त्यामुळे एकतर तिथे अभ्यासाचा एक पाया पक्का झाला आणि दिलेली पहिलीच एक्झाम होती एस-टी-आयची. जी की मी पास झाले. त्याच्यावरून एक हे कॉन्फिडन्स आला, की आपण अभ्यासाची डेप्थ ठेवली. एक समजून-उमजून अभ्यास केला तरी आपण एक्झाम पास होऊ शकतो. हा कॉन्फिडन्स मला त्या अकॅडमीमध्ये आला, की तिथेच राहून मी सगळं पी-एस-आयचं असेल, की प्रिलिम असेल, मेन्स असेल, फिजिकलची तयारी असेल, ते सगळं मी इस्लामपूरमध्येच केलं. पुण्याला वगैरे किंवा मोठ्या शहरात जायची कधी गरज नाही पडली. अगदी, अगदी. त्याच संदर्भात हा प्रश्न असा होता, की आपल्याकडे ट्रेंड नेहमी असा आहे, की बाबा स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, एम-पी-एस-सीचा अभ्यास करायचा आहे, तर गावाकडे राहून त्याचा अभ्यास होत नाही, पुण्यालाच यावं लागतं. तर मला या निमित्तानं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हे सांगायचं, की एक उदाहरण आपल्यासमोर वेगळं उदाहरण आहे पूजा मॅडमच्या निमित्तानं, की गावाकडे राहून तिथं राहून सगळा अभ्यास करता येऊ शकतं आणि यशस्वी होता येतं. अशा प्रकारचं एक नवीन दिशा मॅडमच्या माध्यमातून आपल्याला मिळते आहे. दुसरा एक प्रश्न असा आहे, की जे न्यू कमर्स असतात या क्षेत्रामध्ये. आता तुम्ही ज्या हं. सुरुवातीला एम-पी-एस-सीचा अभ्यास करायला सुरुवात केली, तुम्ही आत्ताच बोललात, की सिलेबस समजून घ्यायला मला वेळ गेला, त्या फ्लोमध्ये यायला वेळ गेला. तर जे नव्यानं आता एम-पी-एस-सीचा अभ्यास करतायत, त्यांना एक सल्ला म्हणून काय असेल, की तुमची सुरुवातीच्या काळातली स्ट्रॅटेजी कशी होती आणि नवीन जे पोरं एम-पी-एस-सीचा अभ्यास करणार आहेत आता, त्यांची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे? त्या संदर्भात काय सांगाल? आता जे सुरुवात करतायत ना, त्यांनी पहिल्यांदाच विचार केला पाहिजे, की मला एम-पी-एस-सी का करायची आहे? तुमचं मोटिव्ह क्लिअर असलं पाहिजे, की तुम्ही एम-पी-एस-सी का पडताय? तुम्हाला फक्त अधिकारी व्हायचंय किंवा मग एक चांगला अधिकारी व्हायचा आहे, ह्यात जो फरक असतो ना तुमच्या विचारातला, तो आधी पक्का करा, की कारण एम-पी-एस-सी करायला कारण आता एक्झाम होत नाहीयेत. त्यामुळे बरीच मुलं फ्रस्ट्रेट झालीत, की एक्झाम होत नाहीयेत. तर मग तुमचं मोटिव्ह क्लिअर असेल ना, तर तुम्ही फ्रस्ट्रेट होत नाही. तुम्ही तुमचा अभ्यास पक्का करत जाता, की कुठल्या टप्प्यावरती कुठल्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करायचा आहे. प्रीला आपला वेगळा अप्रोच असतो. मेन्सला खूप डेप्थमध्ये अभ्यास करावा लागतो आणि इंटरव्ह्यूला आपण जसं आहोत तसं प्रेझेंट करावं लागतं. तर हा जो फरक आहे ना, तो त्यांनी समजून घेतला पाहिजे. एम-पी-एस-सीत पडण्याआधीच मला इतके-इतके वर्ष लागतील आणि मला हा अभ्यास इतक्या वेळात पूर्ण करायचा आहे. हे क्लिअर असेल तरच तुम्ही एम-पी-एस-सी कडे वळा. अगदी टाईमपास म्हणून एम-पी-एस-सी होत नाही. नेहमी फोकस राहावं लागतं, की दरवेळेला सिलेबस चेंज होत राहतो. आताही खूप सारे चेंजेस केलेत त्यांनी सिलेबसमध्ये. तर मग हा चेंजेस एक्सेप्ट करण्याची ताकद पण हवी आपल्यामध्ये आणि आपण फर्म राहिलं पाहिजे आपल्या डिसिजनवरती, की मला एम-पी-एस-सी करायची आहे ना, तर मी ह्या इश्यूज वरती करेन. मी ह्या फॅक्ट वरती करेन. जे नवीन कमर्स आहेत त्यांना मला सांगायचंय, की ठरवा तुम्ही, की तुम्हाला का करायची आहे आणि मगच हात पडा. मग कितीही वर्ष झाली तरी चालेल. पण जेव्हा तुमचा अभ्यास पक्का असतो, तेव्हा तुम्हाला पोस्ट नक्की मिळते. अगदी, अगदी. खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही एम-पी-एस-सी का करणार आहात हे डिसाईड केलं आणि अभ्यास व्यवस्थित असेल, पुरेपूर आणि मन लावून अभ्यास केला असेल, तर यश हे नक्कीच मिळतं. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्नांती यश असं आपण म्हणतो ते याचसाठी असतं. कष्ट करा, यश हे नक्कीच मिळतं. दुसरा एक प्रश्न या संदर्भात असा विचारायचा आहे, की न्यू कमर्सच्या संदर्भात आपण बोललो. सगळ्या मुलांच्या पुढे एक नेहमी प्रश्न असतो. एम-पी-एस-सी करायची म्हटलं की एकतर पुण्याला जाणं किंवा क्लास जॉइन करावा का? हा एक जनरल प्रश्न असतो नेहमी. मला तुमचा अनुभव या संदर्भाने विचारायचा आहे, की तुम्ही एखादा क्लास लावला होतात का? आणि नवीन विद्यार्थ्यांना या क्लासच्या संदर्भानं तो क्लास चूज कसा करावा आणि क्लास लावल्यानंतरचा स्टडी अप्रोच असा असावा या संदर्भाने विचारायचं आहे. त्या संदर्भात काय सांगा? क्लास लावायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपल्याला गाईडन्स नीट मिळायला हवा. तुम्ही क्लास लावा, अगर न लावा. पण तुम्हाला अभ्यास अभ्यास नेमका कसा करायचा आहे ह्याचा गाईडन्स देणारी एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही क्लास लावू नका. त्यांनी सांगितलेला बुक लिस्ट असेल किंवा मग कुठल्या गोष्टी करायला हव्यात, कुठल्या गोष्टी नाही. हे तुम्ही ठरवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभ्यास करताना की सिलेबस बघणं, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघणं. त्यावरून तुम्हाला दिशा कळते की अभ्यास कुठल्या बाजूने करायचा. एक तर तुम्ही क्लास लावा अगर न लावा, पण अभ्यास त्याच डायरेक्शननी करा, जे की आपल्याला आयोगाने दिलेलं आहे. आयोगाने एक मोजमाप दिलेलं आहे आपल्याला, की ह्या दृष्टीने आम्ही प्रश्न विचारतो, ह्या दृष्टीने आम्ही एक्झाम घेतोय. तर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा.
आपण ग्रॅज्युएशन पर्यंत अभ्यास केला असतो कन्सेप्ट ओरिएंटेड. आपण सगळ्या कन्सेप्ट समजून घेतो. इथेही तेच आहे. इथे कन्सेप्ट समजून घ्यायच्यात आणि आम्हाला नेमकं काय हवंय याचा विचार करून तुम्ही प्रिपरेशन करा असं मला वाटतं. आणि क्लास लावा अगर न लावा, पण त्यांनी जी डायरेक्शन दिली आहे ना, त्या डायरेक्शनने अभ्यास करा. तेव्हा यश नक्कीच मिळेल. अगदी अगदी खूप महत्वाचं म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर आहे की क्लास लावणं ही वैयक्तिक बाब आहे, पण मार्गदर्शक असला पाहिजे, दिशादर्शक असला पाहिजे, ही गोष्ट अत्यंत खरी आहे. मला त्याच निमित्तानं प्रश्न असा की तुमच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टींना गाईड करणार एखादा मार्गदर्शक नक्कीच असेल. त्याचं महत्व नेमकं या आयुष्यामध्ये कितपत आहे त्यांच्या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल. आणि या मार्गदर्शकांचं महत्व पोस्ट मिळण्यामध्ये यशस्वी होण्यापर्यंत नेमकं किती असतं या संदर्भात जाणून घ्यायला नक्की आवडेल. मार्गदर्शनाचं महत्व खूप खूप जास्त आहे. जसं अंधारामध्ये आपल्याला एक कंदील पण वाट दाखवतो, की 2 पावलाची वाट दाखवतो. पुढे आपण पूर्ण डोंगर पार करू शकतो. तसं आहे. आणि इथेपर्यंत येईपर्यंत एकतर मी मध्ये होते, महाराष्ट्र अकॅडमीमध्ये. त्याचे शिकलगार सर असतील आणि तिथे येणारे सगळे एक्सपर्ट्स असतील. प्रत्येक विषयाला त्या दर्जाचं आयोगाच्या धर्तीवरती लिहिलेलं पुस्तक लिहिणारे लेखक असतील. खूप सारे म्हणजे अगदी आम्हाला लॉ लेक्चर घ्यायला लॉयर स्वतः यायचे. तर मग हे सगळे जे एक्सपर्ट्स असतील, तर त्यांचं महत्व खूप आहे. कारण त्यांनी स्वतः जाणून घेतलेलं की एम-पी-एस-सी काय आहे. त्यामुळे आम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला वेळ लागला नाही. किंवा मग जो वेळ जातो आपला की एखादी गोष्ट समजून घ्यायला, तर तो वेळ जात नाही. कारण त्यांचा अनुभव आपल्या कामाला येतात. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट या निमित्तानं अशी आहे. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आता तुम्ही पी-एस-आय झालेला आहात. अभ्यासाची सुरुवात ज्यावेळेला आपण एम-पी-एस-सीच्या करतो त्यावेळेला प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी असतात किंवा राज्यसेवा करू की संयुक्त सेवा करू की गट क करू अशी द्विधा मनस्थिती नेहमी असते. कोर सब्जेक्ट तर एकच आहेत, पण त्या परीक्षांचा अभ्यास त्या परीक्षांचा अप्रोच हा नेहमी वेगळा असतो किंवा त्यात व्यवस्थित तुम्ही अभ्यास केला तर यश मिळू शकतं. तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी होती? तुम्ही अभ्यासाला सुरुवात नेमकी कशी केली होती आणि संयुक्त सेवा परीक्षेचा अनुभव हा निमित्तानं कसा होता? आणि मुलांनी अभ्यास करताना एकच परीक्षा फोकस करायला हवी का किंवा त्याचं महत्व नेमकं किती आहे या सगळ्यामध्ये त्या संदर्भात काय सांगा? माझं बेसिकली मत इतकं आहे, की तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास केला पाहिजे. कुठलीही एक्झाम फोकस करू नका. राज्यसेवा चा जेव्हा आपण मेन्सचा अभ्यास करतो, माझं असं मत आहे, की तुम्ही मेन्सचा अभ्यास आधी करा. मेन्स तुमची पक्की असेल ना, तर तुमची प्री सहज निघून जाते. कारण प्रीला त्याच्यातल्याच कन्सेप्ट विचारला जातात. जेव्हा तुम्ही कन्सेप्ट समजून घेता एखाद्या विषयाच्या, तर त्याच्यावरती विचारलेले कुठलेही प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि मी अभ्यास करताना सुरुवातीला मी राज्यसेवा मेन्सचाच अभ्यास केला. त्याच्यातून मी दिलेली आयुष्यात दिलेली पहिली एक्झाम होती एस-टी-आयची 2015 ची. ती मी पास झाले आणि फक्त एका मार्काने माझं सिलेक्शन राहिलं ते. त्याच्यानंतर मी पी-एस-आयची मेन्स दिली, 16ची दिली, एक्साईजची दिली आणि 17ला माझं सिलेक्शन झालं. तर मग माझा बेसिक अभ्यास हा राज्यसेवा मेन्सचा होता. तर मला असं सांगायचं की राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करा, ज्याच्यात खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या क्लिअर होत जातात. आणि जसं की आपण आता एखादी प्री पास झालो, एस-टी-आयची असेल, आता संयुक्त परीक्षा झाल्या. आमच्या वेळेला सुरुवातीला 15ला वेगवेगळ्या होत्या. तिन्ही परीक्षा वेगवेगळ्या होत्या. पी-एस-आय, एस-टी-आय असिस्टंटच्या. आता त्या संयुक्त झालेल्या आहेत. तर एकच प्री दिली तर आपण तिन्ही एक्झाम क्रॅक करू शकतो. तर मग जेव्हा तुमचा मेन्सचा अभ्यास पक्का असतो ना, तर तुमची प्री निघून जाते आणि जेव्हा मेन्सला येतो आपण, तेव्हा आपल्याला उरलेले विषय असतात. मराठी, इंग्लिश असेल, पी-एस-आयच्या दृष्टीने कायदे असतील, मानवी हक्क असेल, त्याच गोष्टी तुम्हाला ऍड कराव्या लागतात त्याच्यामध्ये. एस-टी-आयला गेलो तर इकॉनॉमिक्स जास्त असेल. असिस्टंटच्या एक्झामला गेलो तर एएसओच्या एक्झामला गेलो तर आपलं पॉलिटिकल सायन्स एक्स्ट्रा असेल. तर त्या गोष्टी आपल्या निघून जातात. मुळात आपला तो बेस पक्का असला पाहिजे. एक हिस्ट्री घेतलं तर हिस्ट्रीचं कुठेही गेलं तर हिस्ट्री सेमच असणार आहे. पॉलिटिकल सायन्स सेमच असणार आहे. उरलेले विषय फक्त आपल्याला करावे लागतील. जिओग्राफी सेमच असणार आहे. राज्यसेवेला गेलं तर कृषी एक्स्ट्रा असेल, सायन्स टेक एक्स्ट्रा असेल. तर त्याच गोष्टी येतात. जो बेसिक कोर आहे ना, तो अगदी परफेक्ट करून घ्या. कधीही कुठेही विचारलं तरी तो प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे आपल्याला. ह्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करा म्हणजे सगळ्याच गोष्टी म्हणजे पास होत जाल तुम्ही त्याच्यात. अगदी, अगदी, अगदी. खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. आवाका तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं समजलं पाहिजे. कारण कोर सब्जेक्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सारखेच असतात आणि तुम्ही म्हटलात असं, की राज्यसेवा मेन्सचा अभ्यास जो व्यक्ती करतो,
त्याला बाकीच्या ज्या परीक्षा आहेत त्या टप्प्यामध्ये आल्यासारख्या वाटतात. कोर सब्जेक्ट तुमचे क्लिअर असतील तर इतिहास आणि भूगोल किंवा बाकीचे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा विषय तोच आहे, अभ्यास तोच आहे. परीक्षांचा ट्रेंड आणि अप्रोच फक्त पाहावा लागतो आणि त्यानुसार अभ्यास करावा लागतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जे न्यूकमर्स आहेत त्यांना या निमित्तानं फार चांगलं मार्गदर्शन, फार चांगला सल्ला या निमित्तानं तुम्ही नक्कीच दिलेला आहे. प्रश्न पुढचा एक असा विचारायचा आहे की हा जो अटेम्प्ट होता पीएसआयचा, हा नक्की कितवा अटेम्प्ट होता किंवा आयुष्यातली कितवी परीक्षा होती? यश मिळण्यापर्यंतचा हा मार्ग कसा होता? आणि या सगळ्या काळामध्ये अभ्यास सुरू केल्यानंतर पोस्ट मिळेपर्यंतचा जो काळ असतो, त्या काळामध्ये स्वतः स्ट्रॉंग, संयमी, शांत कसं ठेवायला हवं? या निमित्ताने विद्यार्थ्यांना तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन काय असेल? जी, नक्कीच. पोस्ट मिळेपर्यंतचा प्रवास हा खूप खडतर असतो. कारण एकतरी आपण किती वर्ष करणार आहे आणि आपण नेमकं काय करतो हे माणसांना सांगू शकत नाही. बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, "फक्त अभ्यासच करताय का? बाकी काही करत नाही का?" मुलगी असल्यामुळे मग एजमुळे की लग्न नाही का करत आहे? किती वर्ष झालं करणार आहे? हे बरेच प्रश्न येतात. पण त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करा. जेव्हा तुम्ही अधिकारी होता ना, तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांना काहीच अर्थ राहत नाही. आता कोणीच विचारत नाही, की "बाई लग्न करणार आहेस का?" नाही, कोणी विचारू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून एक अभ्यास करा. आणि एकतर मी 14 ला सुरुवात केली. लगेच एस-टी-आयची एक्झाम पास झाले. ती 1 मार्काने गेली. 16 ला मग पुन्हा पी-एस-आयचं एक्झाम आली. त्याच्या वेळेला माझं फिजिकल स्ट्रॉंग नव्हतं. मी कधीच व्यायाम केलेला नाहीये. कधीच नाही. म्हणजे हे मी पी-एस-आय झाले याच्यामागे हे की मी कधीच झाले ती एक आश्चर्याची गोष्ट आहे, की मी कधीच फिजिकल केलेलं नाही. मी कधीच ग्राउंडवर गेले नव्हते. जोपर्यंत मी पी-एस-आयची प्री पास होत नव्हते. जसे झाले तसं मग करायला लागले. मग 16चं माझं फिजिकल झालं नाही. पण माझे मार्क मेन ओपन मुलांनी इतके होते. माझं हे स्ट्रॉंग होतं. माझा क्या बात है. अभ्यास स्ट्रॉंग होता. त्यामुळे माझे मार्क मुलांनी इतके होते. पण माझं फिजिकल गेलं. मग 17ची आली. मग माझा त्याचाही मेन्सचा स्कोर खूप चांगला होता. फिजिकल अनफॉर्च्युनेटली जस्ट क्वालिफाय झाले. पण तरीही मी निवडले गेले. फक्त माझ्या इंटरव्ह्यूच्या स्किलवरती असेल, मेन्सच्या स्किलवरती असेल. तर तुमचे स्ट्रॉंग पॉइंट जाणून घ्या. अभ्यास हा माझा स्ट्रॉंग पॉइंट होता. फिजिकली मी इतकी स्ट्रॉंग नव्हते. म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी जितकं जे व्हायचं होतं, तितकंच झालं माझ्याकडून. तर मग ही गोष्ट मला मुलांना सांगायची, की तुमचे स्ट्रॉंग पॉइंट ओळखा. कुठल्या गोष्टींवरती मी पोस्ट काढू शकते, हे ओळखा. असिस्टंट ज्याला व्हायचंय किंवा एस-ओ ज्याला व्हायचंय, त्याचा पॉलिटिकल सायन्स खूप परफेक्ट लागेल. पी-एस-आय ज्याला व्हायचंय, त्याला पी-एस-आयचे कायदे खूप परफेक्ट माहिती असले पाहिजेत. त्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. आय-पी-सी, सी-आर-पी-सी, एव्हिडन्स ॲक्ट असेल. त्या सगळ्या गोष्टी मानवी हक्क असेल, तर त्या गोष्टी समजून-उमजून त्याला उत्तरं देता आली पाहिजेत. तर मग ते तुमचे स्ट्रॉंग पॉइंट ओळखा आणि नेमकी कुठली गोष्ट तुम्हाला यशासाठी बूस्ट करेल, हे स्वतः ओळखायला शिका. मग तुम्हाला यश नक्की मिळेल. अगदी, अगदी. खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स या निमित्तानं समोर आणले पाहिजेत. यश हे नक्की आपल्या टप्प्यामध्ये, आपल्या आवाक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितली. दुसरा एक प्रश्न आता तुम्ही बोलता-बोलता त्या संदर्भाने बोललात, की मुली ज्यावेळेला एम-पी-एस-सीचा अभ्यास करतात, घरचे कितीही सपोर्ट करत असले तरी आजूबाजूचं वातावरण हे असंच असतं आणि मुलगी म्हटलं की मग हे लग्नाचे वगैरे या सगळ्या विषय येतात आणि कितीही म्हटलं तरी न लपवता येणार एक सत्य समाजामधलं हे आहेच. ज्या मुली या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत, नेमक्या लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष झालं परीक्षाच नाहीयेत कोणत्या आणि मुलींचा ज्या स्ट्रॉंग अभ्यास आहे, हे घरून सगळं हे वातावरण कदाचित वेगळं असू शकतं. या केसमध्ये त्या थोड्याशा स्ट्रेसमध्ये, फर्स्टेज असू शकतात. एक मुलगी म्हणून, एक महिला अधिकारी म्हणून तुमचा सल्ला काय असेल त्या सगळ्या मुलींना या सगळ्या संदर्भात? महिलांना तुम्ही कधीच स्वतःला कमजोर समजू नका. ते खूप ताकद आहे. सारा जग तुम्ही सामावून शकता आणि लोक काय म्हणतील याच्याकडे कधीच लक्ष देऊ नका. एकदा तुम्ही यशस्वी झालात ना, मग तेच जग सगळं तुमच्या मागे येतं. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्हाला माहिती आहे ना, की तुम्ही काहीतरी करू शकता, काहीतरी बनू शकता. तुम्ही अधिकारी नाही बना, पण दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता ना, मग ते करा. सगळ्या मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे क्या आणि बात ती है! क्या बात है! काळाची गरज आहे. ती अगदी, काळाची अगदी. गरज आहे. अगदी, अगदी. खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. अभ्यास करत असता एम-पी-एस-सीचा अभ्यास आहे, पोस्ट आहे, एम आहेच. पण एक माणूस म्हणून यशस्वी होणं आणि मुलगी म्हणून स्वतःच्या पायावरती फार सक्षम असणं, ही गोष्टही त्या निमित्तानं अधोरेखित करता येण्यासारखी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. पुढचा प्रश्न मला असा आहे, की 2014 ला तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली. पोस्ट 2017च्या बॅचमध्ये मिळाली. 3-4 वर्षांचा कालावधी गेला. या सगळ्यामध्ये यश, अपयश या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या.
निकालानंतर आयुष्यामध्ये होणारा बदल ही फार मोठी गोष्ट असते. म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशीचं घरचं वातावरण आणि त्यानंतर आयुष्यामध्ये होणारे बदल हे जाणून घ्यायला नक्की आवडतील आम्हाला. 8 मार्चला रिझल्ट लागला पी-एस-आयचा. त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले. खूप वातावरण अगदी बदललं होतं. कारण जागतिक महिला दिना दिवशीच अगदी मोठं अनाउन्समेंट झाली ती. खूप सारं वातावरण बदललं घरचं. कारण 2-4 वर्ष आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे घरी असं होतं, की किती वर्ष लागतायत वगैरे. पण घरून सपोर्ट होता, की हां, करताय ना, तर तुम्ही दोघी करा. तर मग ते होत गेलं. माझ्या पोस्टने त्याच्यावरती थोडं सुरुवात झाली आमच्या घरी, की काहीतरी होतंय. आणि खूप लोकांचा पण बघण्याचा खूप सारा दृष्टिकोन बदलला गेला. माझी बहीण जी माझी सपोर्ट सिस्टम आहे, तर ती तर नेहमीच माझ्या सोबत असते. तर मग तिचं पण एक बूस्टअप असतं, की अजून पुढे अभ्यास कर, अजून कर. भाऊ असेल, तर त्याला पण एक प्रेरणा आहे, की यार दीदी झालीये, तर आता पुढे आपण करूयात. असं आजूबाजूच्या समाजातल्या वेगवेगळ्या मुली आहेत, ज्यांच्याशी मी कनेक्टेड आहे. मम्मीच्या कॉलेजमधल्या असतील. तर मग त्या सगळ्या मुलींना असं झालं, की दीदी करू शकते, तर मीही करू शकते. ग्रॅज्युएशन नंतर मला हाही एक ऑप्शन आहे. तर मग त्या सगळ्यांसाठी एक आदर्श ठरणं हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आदर्श म्हणजे असं नाही, की खूप साऱ्या गोष्टी केल्यात आपण. फक्त एकच गोष्ट आहे, की मला पोस्ट मिळाली, मी अधिकारी झाली ही एकच गोष्ट. बाकी सगळ्या गोष्टी माझ्या वागण्यातून येणार आहेत. तर मग त्या सगळ्या महिलांसाठी किंवा त्या सगळ्या मुलींसाठी मला एकच सांगायचंय, की स्वतः पुढे या. स्वतःवरती विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी करा. घरून सपोर्ट असो नसो, तुम्ही तुमच्या वागण्यातून तो विश्वास निर्माण करा, की तुम्हाला सगळे सपोर्ट करतील. अगदी, अगदी. खूप खूप महत्वाची ही सगळ्या गोष्टी आहेत. कारण तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असता. कालावधी कदाचित कमी जास्त असू शकतो तुमच्या या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड. पण या सगळ्या प्रोसेसला तुम्ही एन्जॉय केलं पाहिजेत आणि अल्टिमेटली ज्यावेळेला हे यश परिवर्तित होतं, अभ्यास यशामध्ये परिवर्तित होतो, त्यावेळेला मात्र त्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. आयुष्यामध्ये फार मोठे चेंजेस घडून येतात. तुम्ही तुमचे अनुभव या निमित्तानं सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न या निमित्तानं असा आहे, की हा जो सगळा प्रवास आहे, या सगळ्या प्रवासामध्ये कुणाकुणाचं मार्गदर्शन, कुणाचं श्रेय या सगळ्या गोष्टी आहेत. फायनली या सगळ्या गोष्टींचं श्रेय द्यायचं झालं, तर ते नेमकं कुणाला द्याल तुम्ही? ह्या सगळ्याचं श्रेय मी माझ्या सगळ्यात आधी माझ्या कुटुंबाला देईन. माझ्या मम्मी-पप्पांना, बहिणीला, भावाला, आजी-आजोबांना असेल आणि जे मार्गदर्शक लाभले सगळ्या टप्प्यांवरती. अगदी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत ज्यांनी सपोर्ट केला, की नाही तू हे करू शकते. हे सगळे म्हणणारे व्यक्ती असतील. आमचे महाराष्ट्र अकॅडमीचे चिखलगार सर असतील. आम्हाला वेगवेगळे विषय शिकवायला जे सर आले, जे गुरु लाभले, त्या सर्वांना सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. पण त्या सगळ्या ते सगळे गुरुवर्य जे मला आत्तापर्यंत लाभले. इव्हन महाराष्ट्र अकॅडमीमध्ये पण खूप सारे गुरु आहेत. खूप साऱ्या गोष्टी मला इथे शिकायला मिळतात. त्या सगळ्यांना मी ह्याचं श्रेय देईन. अगदी, अगदी. खूप महत्वाचं. या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या जे सोबत असतात, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा खरं तर क्षण असतो आणि तो कदाचित भावनिक होऊ शकतो आणि हे सगळं समोर आपला प्रवास नेहमी तरळत असतो. ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न या सगळ्या निमित्तानं. सध्या आता तुम्ही अकॅडमीमधनं आमच्याशी संवाद साधता. तिथलं शेड्यूल नेमकं कसं आहे? सध्याचं तिथलं शेड्यूल, वेळापत्रक आणि हे तुमची फायनल आता तुम्ही काही दिवसामध्ये ग्राउंड लेव्हलवरती येऊन काम करणार आहात. तर ते सगळे अनुभव कसे आहेत या सगळ्या ट्रेनिंग पिरियड मधले? त्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? सध्या महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपण कोरोनाचा पण इफेक्ट थोडा झालेला आहे. सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा कोरोनाचं इतकं नव्हतं. त्यामुळे आमचं सकाळचं शेड्यूल 5:40 5:30 पासूनच सुरू व्हायचं. अ, एक 40 मिनिटाचे पिरियड असायचे. ग्राउंड झालं की नंतर 8:45ला फॉलिंग, परत लॉचं लेक्चर 1 पर्यंत, 1 ते 1:30 जेवण, परत 2:30ला फॉलिंग, ते 5 पर्यंत ग्राउंडवरती. त्यानंतर पुन्हा एक हे रोल कॉल व्हायचा आमचा संध्याकाळी. रोल कॉल संध्याकाळी 7ला संपला की मग आम्ही निवांत बॅरेकमध्ये. आणि आत्ताचं शेड्यूल असं आहे की ते कोरोना काळाच्या आधीचं शेड्यूल होतं आमचं, की लॉ लेक्चर होत होते आमचे. त्याच्यानंतर आता सध्याचं लेक्चर आहे की आमची फायनल एक्झाम झालेली आहे. म्हणजे लॉ लेक्चर संपलेले आहेत. तो जो 11 पेपर असतात आम्हाला इथे. इथे पण आम्हाला अभ्यास असतो. इथे पण आम्हाला परीक्षा द्यावी लागते. सध्या ती फायनल एक्झाम संपलेली आहे. त्यामुळे सध्या आमचं ग्राउंड सुरू आहे फक्त. सकाळी 5:40 ते 9 पर्यंत सकाळचं एक शेड्यूल असतं. 4 पिरियड्सचं. त्याच्यानंतर रेस्ट, जेवण वगैरे. त्याच्यानंतर 2:40 ते 6 पर्यंत आमचं ग्राउंड असतं. तिथे पण 4 पिरियड्सचं असतं. मग संध्याकाळी वेपन शिकवले जातात.
फील्ड क्राफ्ट शिकवलं जातं, टॅक्टिक्स शिकवले जातात युद्धाचे. अशा सगळ्या गोष्टी असतील, युनिफॉर्म संबंधीच्या गोष्टी असतील, केन असेल, सोर्ड असेल, लाठी असेल. इन शॉर्ट की जे पोलीस दलामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकली सुद्धा, त्या सगळ्या इथे शिकवल्या जातात. अगदी, अगदी. नक्कीच. हा जो संवाद महाराष्ट्रभरची मुलं ऐकतायत त्यांना नक्कीच आता उत्सुकता असेल, की महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये लवकरात लवकर आपण जावं या सगळ्या पदांचा यश प्राप्त करून आणि ते प्रशिक्षण घ्यावं. मॅडम तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचा जो काही जर्नी आहे, तो संवाद आपण साधत असतानाच नवीन मुलांनी या क्षेत्राकडे येताना नक्की अप्रोच कसा ठेवला पाहिजे, खास करून मुलींनी या सगळ्यामध्ये, त्या संदर्भानं अतिशय सविस्तर आणि फार सुंदररीत्या तुम्ही मार्गदर्शन केलंत. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलात. त्याबद्दल मी प्रेमराज चव्हाण अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. सर मीही आपले खूप आभार मानते, की या निमित्ताने अनअकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही मला माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिलीत आणि एखाद्याच्या बोलण्यामुळे खूप साऱ्या व्यक्तींवरती प्रभाव पडू शकतो. तर माझ्या एखाद्या बोलण्याचा एखादा कोणावरती प्रभाव पडला आणि ती व्यक्ती अधिकारी झाली, तर ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल. अगदी, अगदी. नक्कीच आणि तसं नक्कीच होणार आहे, असा विश्वास मला या निमित्तानं आहे. तुमच्याशी आम्हाला नक्कीच अजूनही वेगवेगळ्या गोष्टींवरती संवाद साधायला आवडेल. आपण त्यानिमित्तानंही संवाद साधणार आहोतच. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये मी संवाद साधत होतो पूजा बनसोडे मॅडम, ज्या संयुक्त सेवा परीक्षा 2017च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. त्यांनी त्यांचा सगळा प्रवास, त्यांची जर्नी आणि तुम्हा सगळ्यांना केलेलं मार्गदर्शन नक्कीच उपयोगाचं ठरेल असा मला विश्वास आहे. टॉपर सिरीजच्या माध्यमातून मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कहाण्या तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.